मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद। मंत्रिमंडळ बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेत सरकार अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठकीत राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत जाहीर होण्याची शक्यता। शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, याकडे लक्ष। धाराशिवच्या बूममधील 100 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल। ओला दुष्काळ आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून केलं होतं आंदोलन। पोलिसांनी नोटीस देऊनही आंदोलन केल्यानं गुन्हे दाखल। मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा 50-50 जागांचा प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती। 114 जागांच्या मागणीचा पहिला प्रस्ताव, तर निवडून येतील अशांनाच प्राधान्य दिलं जाणार, वरिष्ठ सूत्रांची माहिती। सरन्यायाधीशांवर बूट फेकून झालेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक। सुप्रिया सुळेंचं पुण्यात तर रोहित पवारांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन। बूटफेकीच्या घटनेचा तीव्र निषेध। आदिती तटकरेंवर होणाऱ्या टीकेचा खासदार सुनील तटकरेंकडून समाचार। अशा फुटकळ आरोपांची दखल घेत नाही म्हणत टीकाकारांना तटकरेंनी फटकारलं। आरे ते कप परेड भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवर गर्दीच्या वेळी दर 5 मिनिटांनी गाडी धावणार आहे। संपूर्ण मार्गावर मेट्रोच्या 280 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत। त्या अनुषंगाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तयारी केलेली आहे। दिल्लीकरता छत्रपती संभाजीनगरातून आता 26 ऑक्टोबरपासून दररोज 3 विमानांचं उड्डाण होणार आहे, तर हैदराबादसाठीही आठवड्यातील 3 दिवस विमान सेवा असणार आहे। मुंबईत 78,000 व्यावसायिक गॅस ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर सिलेंडरचा साठा आहे, त्यामुळे गॅसच्या सुरक्षित वापरासंदर्भात 350 शिबिरं घेऊन जनजागृती केली जाणार आहे। दरम्यान अनधिकृत गॅस सिलेंडर विरोधात कारवाईचे संकेत पालिका आणि गॅस कंपनीने दिले आहेत। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी येत्या शनिवारी ठाण्यात संगणकीय सोडत होणार आहे, मात्र या सोडतीपूर्वीच म्हाडा मालामाल झाली आहे। केवळ अर्जाच्या विक्रीतून म्हाडाने तब्बल 8 कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे। तसंच शासनाला देखील जीएसटीच्या माध्यमातून 1 कोटी 42 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे। अलिबागमधील वडखल रस्त्याच्या दुरवस्थेबाबत शेकाप आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। खड्ड्यांच्या दुरवस्थेबाबत त्यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलाय। देशातील महानगर आणि निमशहरांमध्ये तंत्रज्ञान, बँकिंग, विमा, वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्या, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रातल्या कंपन्यांचा विस्तार होतोय। जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये मुंबई आणि पुण्यातील 72 लाख चौरस फूट जागांचे भाडे करार झालेले आहेत। महानगरांमध्ये मुंबई देशात दुसऱ्या आणि पुणे 4थ्या स्थानी आहे। घोडबंदर सेवा रस्त्याचं मुख्य रस्त्यामध्ये विलिनीकरणाच्या कामामध्ये अडथळा ठरणारे महावितरणचे मोठे ट्रान्सफॉर्मर, ओव्हरहेड वायर आणि 40 ते 45 विद्युत पोल हटवण्यावर 69 कोटींचा खर्च अखेर ठाणे महापालिकेच्या शिरावर आलेला आहे, म्हणजे डोक्यावर आलेला आहे। रेल्वेच्या एसी कोचमध्ये प्रवाशांना थंडी वाजू नये म्हणून त्यांच्या सोयीकरता चादर व सीटवर बेडशीट असते, याशिवाय उशी देखील दिलेली असते, परंतु बऱ्याच वेळा ही उशी आणि चादर चोरीला जाते। अशी चोरी करताना एखादा प्रवासी सापडला तर त्याला दंडासह 5 वर्ष शिक्षा करण्याची तरतूद केली गेली आहे। हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाणमध्ये 2 विवाहितांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि ते दोघेही पळून गेले, पण वर्षभरानंतर पुन्हा गावात आल्यानंतर घरच्यांनी त्यांना विरोध केला आणि या दोघांनीही विष घेत आत्महत्या केली। नालासोपारामध्ये राहणाऱ्या 2 विद्यार्थ्यांनी विरारमधील बोळिंज परिसरातील अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे। या प्रकरणी अर्नाळा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अधिकारी, कर्मचारी निवृत्त होण्याचं प्रमाण वाढलं आहे। काही वर्षात 930 पैकी 609 कर्मचारी निवृत्त झालेत। सद्यस्थितीमध्ये 321 कर्मचारी शिल्लक राहिले आहेत। 65% कर्मचारी निवृत्त झाले असून त्याचा परिणाम कामकाजावर होतो आहे। तुळजाभवानी मातेची कोजागिरी आणि अश्विनी पौर्णिमेनिमित्त देवीची पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली। देवीची 5 दिवसांची श्रमनिद्रा संपल्यानंतर देवीची गाभाऱ्यामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्या राज्यात सर्वत्र आंदोलन करण्यात येणार आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या मागणीकरता राज्यव्यापी आंदोलन होणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं गेलं आहे।
महत्त्वाची बातमी आहे, नागपुरामध्ये विषारी कफ सिरपमुळे आणखी एका बाळाचा मृत्यू झालेला आहे। नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान एका 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय। मध्य प्रदेशातली ही चिमुकली आहे, नागपूरमध्ये उपचाराकरता आली होती। धानी डेहरिया असं या मुलीचं नाव आहे। किडनी निकामी होऊन मेंदूवर सूज आली, त्यामुळे चिमुकलीचा मृत्यू झालाय। कफ सिरपमुळे नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांची संख्या आता 10 वर गेली आहे। अजून एक मोठी बातमी आहे आणि याच संदर्भातली म्हणजे कफ सिरप विषया संदर्भातलीच बातमी आहे। कफ सिरपमुळे झालेल्या बालकांच्या मृत्यू प्रकरणात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची टीम आज नागपुरामध्ये येते आहे आणि या टीमकडून नागपूरसह छिंदवाडा जिल्ह्यात तपासणी केली जाण्याची शक्यता आहे। याशिवाय DMERच्या 3 सदस्यीय गटानं मेडिकलमधील उपचाराच्या नोंदी तपासलेल्या आहेत। या चमूनं बाळांवर झालेल्या उपचारांची माहिती घेत डॉक्टरांना रुग्णांची बायोप्सी आणि केमिकल अनालायझर तपासणी करण्याचा सल्ला दिलेला आहे। नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या सूचनेनुसार कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। या कारवाईमागे कोणतीही वैयक्तिक भावना नसून संघटनेमध्ये शिस्त, पारदर्शकता आणि नवचैतन्य आणण्याकरता संघटनात्मक आणि धोरणात्मक पाऊल असल्याचं महासंघाकडून स्पष्ट करण्यात आलंय। दरम्यान राज्य सरकारच्या 2 सप्टेंबरच्या GRला पाठिंबा दिल्यामुळे ते टीकेचे धनी झालेले आहेत। त्यामुळे नागपूर जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी बरखास्त केल्यानं अधिकच चर्चेला उधाण आलंय। आता बघूया वेगवान स्वरूपातल्या बातम्या। सोन्याच्या किमतीने विक्रमी झेप घेतली आहे। दिल्लीच्या बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा दर तब्बल 2700 रुपयांनी वाढून 1,23,300 रुपयांवर गेलाय। हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे। चांदी प्रति किलो 1,57,400 रुपयांवर गेलेली आहे। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 1 ऑक्टोबर 2006 नंतर 1 ऑक्टोबर 2007 पर्यंत जन्मलेल्या आणि 18 वर्ष पूर्ण झालेल्या युवक युवतींना मतदार म्हणून नाव नोंदवता येत नाही। त्यामुळे या वर्षभराच्या कालावधीमध्ये जन्माला आलेल्या सुमारे 2.5 लाखापेक्षा जास्त युवक युवतींना मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदानापासून वंचित राहावं लागणार आहे। पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। सगळ्या पेठा, कोंढवा, हडपसर, खराडी, औंध, बोपोडी, सहकार नगर आदी भागातील पाणीपुरवठा पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे बंद राहणार आहे। परिवहन विभागातील भ्रष्टाचाराकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधण्याकरता राज्यभरातील कॅब, टॅक्सी, रिक्षा चालक एकदिवसीय संप पुकारणार आहेत। यामुळे गुरुवारी 9 ऑक्टोबरला दिवसभर प्रवासी सेवा बंद राहणार आहे। ताडदेवमध्ये म्हाडाची 4 घरं असून या घरांची किंमत प्रत्येकी तब्बल 6 ते 7 कोटी आहे। म्हाडानं 2 वेळा या घरांचा लॉटरीमध्ये समावेश केला, मात्र या घरांना प्रतिसादच मिळत नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे आता ही घरं ओपन टू ऑल नुसार थेट विकले जाणार आहेत। तरीही अशीच परिस्थिती राहिली तर मात्र ही घरं भाड्यानं देण्याचा निर्णय म्हाडानं घेतला आहे। रद्द झालेल्या मद्य परवान्यासंदर्भात दाखल केलेला गुन्हा हा रद्द करण्याकरता IRS अधिकारी समीर वानखडे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित निरीक्षकाला नव्यानं नोटीस बजावली आहे। आंतरराष्ट्रीय प्रवास आणि पर्यटन क्षेत्र पुढील 10 वर्षांमध्ये तब्बल 9.1 कोटी नवीन रोजगार निर्माण करणार आहे। म्हणजेच जगभरामध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक 3 नोकऱ्यांपैकी 1 नोकरी पर्यटन क्षेत्रात असेल। भारतासारख्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देत असलं तरी पुढील 10 वर्षात या क्षेत्रात भारतात सुमारे 1.1 कोटी कामगारांची तूट निर्माण होणार आहे। या आठवड्यामध्ये भारतीय शेअर बाजारात IPOंचा पूर येणार आहे। या आठवड्यामध्ये तब्बल 28 कंपन्या शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत। IPOतून या आठवड्यामध्ये अंदाजे एकूण 30,000 कोटी रुपये निधी कंपन्या उभारणार आहेत। या आठवड्यामध्ये तब्बल 28 कंपन्या शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत। केंद्र सरकारनं टर्म इन्शुरन्सवरील 18% GST रद्द करून आता हा कर 0% केला आहे। यामुळे टर्म इन्शुरन्सच्या प्रीमियमचा खर्च कमी होऊन हे प्लॅन सर्वसामान्यांकरता अधिक परवडणारे ठरणार आहेत। एअर इंडियाच्या अमृतसर ते बर्मिंगहॅम या बोईंग 787 विमानाला हवेत निर्माण झालेल्या तांत्रिक समस्येनंतर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं बोईंग कंपनीच्या सगळ्या 787 विमानांची सखोल तपासणी करावी अशी मागणी द फेडरेशन ऑफ इंडियन पायलट या वैमानिकांच्या शिखर संघटनेनं केली आहे।
समृद्धी महामार्गावरून सुसाट असलेल्या वाहनधारकांची आमने सामने ठाणे दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून आमने ठाणे या दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे। त्याकरता आमने साकेत दरम्यान 6,000 कोटी रुपये खर्च करून 29 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधला जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या दैनंदिन हजेरीमध्ये 45,000 शाळा मागे असल्याचं समोर आलंय। शिक्षण विभागानं राज्यातील सगळ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या रोजच्या हजेरीकरता स्मार्ट चॅटबॉट उपलब्ध करून दिलेला आहे। तरीही विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी वेगानं होत नाही। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून अद्याप महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांकरता 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान एक विशेष अंतिम फेरी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या फेरीतील प्रवेशाकरता शेवटचा दिवस आज असणार आहे। राज्यात 11वी प्रवेशासाठी आतापर्यंत तब्बल 13 लाखांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय। मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गावर ठाणे जिल्ह्यातले म्हातारडी रेल्वे स्थानक, ठाणे कोपर रेल्वे स्थानक तसंच तळोजा मेट्रोला कसं व्यवस्थित जोडता येईल हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। ठाणे आणि मीरा भाईंदर या क्षेत्रातील रहिवाशांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेला मेट्रो 9 मार्गिका आणि 15 डिसेंबरपर्यंत तर मेट्रो 4 मार्गिका 31 डिसेंबरपर्यंत अखेर सुरू करावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। ते या अनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात बोलवलेल्या बैठकीत बोलत होते। धुळ्यामध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खानदेश कुलस्वामिनी आदिशक्ती एकविरा देवीचा विशेष शृंगार करण्यात आला। मातेच्या दर्शनाकरता भक्तांनी मोठी गर्दी केली होती। डोंबिवलीमध्ये सर्पदंशाने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। मुलगी आणि मावशी या दोघांच्या मृत्यूप्रकरणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर संजय जाधव यांना निलंबित करण्यात आलं। ड्रायव्हर अपहरण प्रकरणी मनोरमा खेडकर यांनी मुंबईतल्या रबाळे पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर त्या राहिल्या होत्या। त्यांची तब्बल 1 तास चौकशी झाली। खेडकरांच्या जामिनावर पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे। आपण एक महत्त्वाची बातमी बघतोय। गेल्या काही दिवसांपासून वनमंत्री गणेश नाईक आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलाय। याच दरम्यान गणेश नाईक यांनी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली। या टीकेवर खासदार नरेश मस्के यांनी उत्तर दिलं। त्यावर पुन्हा गणेश नाईकांनी पलटवार केला। नाईक साहेबांना माझं मी साहेब आजही म्हणतोय, एक इशारा आहे की आपण ज्येष्ठ आहात, अशा पद्धतीची वक्तव्य केली तर नाईलाजाने आम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने बोलावं लागेल। सर्वसाधारण कार्यकर्ता, सर्वसाधारण महिला आघाडीचे आमचे कार्यकर्ता, युवा सेनेचा कार्यकर्ता तुमच्या विरुद्ध बोलेल। तुमच्या ह्या वयाला ते न शोभणारं आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे। तेव्हा गणेश नाईक 90ला आमदार झालाय, आता 2025 आहे, म्हणजे किती वर्ष झाली? 35 वर्ष। आता गणेश नाईकच्या आयुष्यामध्ये किती आले आणि किती गेले, काही लोकांना नाव पण आठवत नाही। काय बोलतो मी? आणि अजून मी अहंकार सांगत नाही, मी मेंटली फिट आहे, फिजिकली फिट आहे, सोशली पॉलिटिकली गरजे एवढा, इकॉनॉमिक माझ्या गरजे एवढे पैसे माझ्याकडे आहेत। आपल्याकडे ढिगण्या पडलेली 2 नंबरचे ईडीच्या धाडी पडतील, ITच्या आणि CBIच्या, याच्याकरता आपल्याला काही चिंता नाही आहे त्याची। त्यांनी आपल्या छातीवर हात ठेवून किंवा डोक्यावर हात ठेवून किंवा ज्या परमेश्वराला तुम्ही मानता त्या परमेश्वराची आण घेऊन किंवा त्याच्यावर हात ठेवून आपल्याला दुसऱ्याला नालायक म्हणण्याचा अधिकार आहे का? ज्यांची स्वतःची योग्यता, लायकी यापूर्वी नवी मुंबईपुरती मर्यादित होती, माहिती होतं, परंतु त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या हिंदुस्थानाला कळलेलं आहे। त्यांनी एखाद्यावर अशा पद्धतीने आरोप करणं चुकीचं आहे। मी काय बोललोय, जो आपल्या कर्तव्याशी बांधिलकी ठेवून लायक पद्धतीने काम करत नाही तो नालायक। आणि माझ्या काय व्हिडिओ असताना सगळ्या फ्लॅश करा, आत्ताच करा, ते वाट कशाला बघता? गणेश नाईक प्रिपेअर। माझ्या आयुष्यात मी केलेलं पाप खांद्यावर घेऊन जाईल, दुसऱ्याच्या खांद्यावर देणार। उद्योगमंत्री उदय सामंतांनी याच मुद्द्यावरून नाईकांवर जोरदार टीका केली आहे। रिझल्ट विधानसभेला जर तुम्ही बघितला तर आम्ही सगळे डिस्टिंक्शन मध्ये पास झालेलो आहोत, काठावर नाही।
याची नोंद काही लोकांनी घेतली पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की भाजपबद्दल काही लोक जी एवढी निष्ठावान झालेली आहेत, तिथं विधानसभेला काय झालं याचं आत्मचिंतन पण काही लोकांनी करणं गरजेचं आहे.